अरे लीप इयरचं तर किती सोपं आहे. थोडं डोकं लावा, जमेल तुम्हाला. कशाने काही डिवाइड होऊन जातंय का बघा. कोणचं लेक्चर? हे लेक्चर आहे. मागे का बसलं, पुढे येऊन बसा. हे चेअर्स तुम्ही एक एक हे पुढे सारखा. तुम्ही या इकडे. थांब ईश्वर, मागे बस, त्यांना बसू दे. या इकडे पुढे या. नाही इथे, हां नाही इथे बसलं तरी चालेल, आहे जागा तर. इथे इथे या पुढे. यू कॅन टेक दिस चेअर्स. साने का तुम्ही एवढं इकडे सरकून जाल ना. दिसतंय ना सगळ्यांना स्क्रीन? सर्वांना स्क्रीन दिसेल असं बसा. ठीक आहे. काय केलं रे आपण तर? लूप्स. ओके सॉरी, आय फॉगॉट. न्यूरल नेटवर्कच सुरू करणार होतो मी परत. ओके, काल वी स्टार्टेड विथ लूप्स. ओके करेक्ट. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? फॉर लूप. ठीक आहे. व्हॉट इज फॉर लूप? कसं काम करतो फॉर लूप? तुमचं नाव? सिद्धी मोहिते. हां तुम्ही ऑनलाईन करत आहात. तुम्ही पण ऑनलाईन केलेत ना? ओके राईट. तुम्ही होता लास्ट लेक्चरला. हां तुम्ही पण ऑनलाईन केले. अजून कुठे होतं काय? ऑनलाईन झालं आहे. बरं ठीक आहे. चलो, फॉर लूप बघितलं आपण थोडक्यात. जस्ट आय टेक अ शॉर्ट रिव्हिजन ऑन फॉर लूप अँड विल मूव्ह टू वाईल लूप. संपून जाईल आज लूप. काही नाही. डिफरन्स, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फॉर लूप अँड वाईल लूप विचारतात ती. विचारतील. पाहिजे बे तर कॅल्क्युलेटरचं झालं का सॉल्व? कॅल्क्युलेटरचा क्वेश्चन इफ एल्समध्ये दिला होता. होता तुमच्या प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये? नाही मॅडम, असं तर होऊ नाही शकत. प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये होता तो क्वेश्चन. प्रोग्रॅम्स डे 5 पण मी पाठवली होती तुम्हाला. हे काय? मेक युअर ओन कॅल्क्युलेटर. एक सेकंड. हॅलो हॅलो. हां लेक्चर घेतो आहे. ओके. अरे कॅल्क्युलेटर बनवायचं होतं. एक मिनटं. प्रोग्रॅम स्टेटमेंट यामध्ये असेल कदाचित. होतं कॅल्क्युलेटरचं दिलं होतं तुम्हाला. दिलं होतं हे मेक युअर ओन कॅल्क्युलेटर. प्रॉब्लेम स्टेट क्लासवर्क 5 ने पाठवली का मी तुम्हाला? नाही, नॉट क्लासवर्क 5. डे 5 कंडिशनल स्टेटमेंट पाठवली ना? फाईल पाठवली होती का? नाही सर. ओके ठीक आहे, पाठवतो मी. डे 5 असो. त्याच्यामध्ये होतं, करून बघा. इलेक्ट्रिसिटी बिलचं झालं का सॉल्व? कसं केलं? हां सांगा ना मग कसं केलं? कसं केलं? केलं का? कसं केलं? कोड नका सांगू मला, लॉजिक तर सांगा. पहिले जे टर्म दिली होती की लाईक 500 युनिट्सचा हम्म. पर मिनिट 5 रुपीज लावायचे. हां तर ते पहिली कंडिशन झाली. सेकंड कंडिशनमध्ये
वाचले आहेत तर त्याला 10 ने मल्टिप्लाय करून त्या दोघांची ॲडिशन करून ठेवायची. बरोबर. 500च्या पुढे, पण मग 500 पर्यंत तर 5 रुपये प्रमाणे लागेल ना. त्याच्या पुढे मग ॲड करून मग ते पुढचे जेवढे पण होत आहे ते मायनस करावं लागेल परत. किती मग A मायनस किती झालंय मायनस. सिम्पल म्हणजे सिम्पल नाही, बट म्हणजे कॉमन सेन्सचा मॅथ्स आहे फक्त त्याच्यात. तुम्ही जर नोटबुकवर करायचं म्हटलं तर इझिली होईल. सेम तसंच कॉपी करून तर पायथनमध्ये करायचं आहे. ठीक आहे. असो, लूप काय, एक पर्टिक्युलर गोष्टीवरती, जसं फॉर आय इन, जसं आपण एक नाव घेतलं होतं काल, काय लेट्स आपण नाव घेतलं ABCD EFG, हे आपण नाव घेतलं फॉर आय. आता मी तुम्हाला काय बोललो होतं, हा आय काय करतो, प्रत्येकावरती जातो. ABCDEFG, नंतर काय कोलन, ओ सॉरी, तर काय कोलन, अरे प्रिंट आय. मग आता काय आउटपुट येईल, ABCDEFG. तसेच मी तुम्हाला क्वेश्चन दिले होते, काय फॉर आय इन ए, आणि तो ए काय होता आपला, ए मध्ये आपण स्टोअर केलेलं 2 3 इन ए इफ आय इक्वल्स टू किंवा जर मला इवन नंबर्स काढायचे तर कसं, आय मॉड 2 इक्वल टू 0, काय होईल मग, प्रिंट. इवन नंबर थोडी ना प्रिंट करेल, आय प्रिंट करेल ना. एल्स काय झालं, आयच प्रिंट करेल ना. बरोबर बरोबर. क्यों, स्ट्रिंग में थोड़ी ना आएगा आय. आय येईल, आले का 2 4 6 8, करेक्ट. तेच कुठलं स्टेटमेंट यूज केलं होतं आपण, ब्रेक, कंटिन्यू, पास. काय करतं ब्रेक स्टेटमेंट, ब्रेक करणं, म्हणजे लाईक 5ला ब्रेक केला आपण इक्वल्स टू 5 करू तर 0 to 4 पर्यंत प्रिंट करू. Correct. आणि 5 कंटिन्यू, कंटिन्यू तो स्किप करंट इटरेटर स्किप करेल, आणि पास काय करेल, काहीच करणार नाही. गुड, नशीब. ठीक आहे. ओके, इनर अँड आउटर लूपची कन्सेप्ट सांगितलेली. फॉर आय इन रेंज 2, सॉरी आता थोडं चेंज करतो, 3, फॉर जे इन रेंज, डाऊट असेल तर मला विचार, प्रिंट आय कॉमा जे. थोडं मी चेंज करतो. नेस्टेड लूप व्हेरी इम्पॉर्टंट. कोण सांगेल, कसं काय आलं हे असं. पहिले तर नेस्टेड लूप म्हणजे काय, लूपच्या मध्ये लूप, म्हणजे हा सर्कल आहे त्याच्यामध्ये दुसरा सर्कल, करेक्ट. तसंच असतं नेस्टेड लूप. तो आगे बोलो कैसे, कसं काय आलं हे, मॅपिंग केलं जे आपण रेंज दिली त्याला -1 केलं त्याने आणि ते रिपेअर केलं. कसं, फर्स्ट आय मध्ये आपण रेंज दिली 2, 2 म्हणजे किती येईल ते, 0 आणि 1. मग ते इथे 0 3 वेळा आलंय. एक मिनिट, त्याने रिलेशन क्रिएट केले जे सोबत. करेक्ट. कसं येईल, काय रेंज काय येईल, 0 आणि 1 येईल का बरं. रेंज n-1 सांगितलं होतं मी, तर मग 0 1 2 येईल का, नाही.
आणि स्किप कसं करतं ते पुढे एक कॉमा देऊन मग स्किप करतं. याची काय येईल रेंजची व्हॅल्यू 0, 1, 2. ठीक आहे. आता नीट सांगा कसं झालं हे. First 0 0, then 0 1 0 2, then next goes to 1 1 0 1 1 1 2. कसं तुम्ही सांगा. तसं पण सेमच तुम्ही सांगा. झिरो 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 वन झिरो टू वन वन झिरो वन वन वन. ठीक आहे. कसा नीट लक्ष द्या कसं मूव होतो लूप. हे बघा 0 वरनं स्टार्ट झाला. माझ्या कर्सरकडे लक्ष द्या. इकडे गेला पहिले काय आलं मग इकडे बघा 0 0 आलं का पहिले. असं मोज असं बघा असं 0 0. ठीक आहे. लूप बघा कसा फिरतोय. कोणाकडे गेला मग काय आलं 0 आणि 1. कोणाकडे गेला काय आलं. तसंच 1 साठी होईल. कसं फिरला त्यानंतर 1 1 त्यानंतर कळलं का नेस्टेड लूप. खूप लवकर समजत नाही नेस्टेड लूप. खूप सगळे कन्फ्यूज होऊन जातात. आता क्लिअर आहे का कोणाला नाही समजलं असं काय आहे का नेस्टेड लूप. सिद्धी इजी है. ठीक है यार. हाँ कल हमने एस्ट्रिक्स के बारे में टेबल तुम्ही केलं कालचं लेक्चर. मला 89 चा टेबल प्रिंट करून दाखवा असा 2 1 = 89. कसं लिहिणार सांगा. इथल्याला असाइन केला ए मध्ये काय ए मध्ये काय असाइन केलं. हां देन आय इक्वल इन रेंज 0 to 10. सॉरी ते लूपमध्ये मग काय मग ते स्ट्रिंग यूज करून आपण प्रिंट केलं हां मल्टिप्लिकेशन आणि मग काय 0 to 10 थोडी येईल. 11. ॲक्च्युली ते 1 to 11 आहे. टेबल आपण 0 पासून सुरू करतो. नेक्स्ट प्रिंट एफ स्ट्रिंग काय हां आहे ना डबल कोड कर्ली ब्रॅकेट मध्ये 89 किंवा A. ए Then multiplication. कर्ली ब्रॅकेटमध्ये आहे. मी काय सांगितलं एफ स्ट्रिंगमध्ये ज्या गोष्टी चेंज होणार आहेत त्या कशात राहतील. ठीक आहे. जर ए बघा ना चेंज होणार नाही त्याचा काही पुढे सिग्निफिकन्स पण नाही आहे. त्याला पण मी डायरेक्ट इथे 89 घेऊ शकतो. करेक्ट. ठीक आहे. इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेटमध्ये ए मल्टिप्लाय बाय आय. तेच मी हा ए काढून डायरेक्ट इथे 89 घेऊ शकतो. मग इथे चेंज काय काय होणार आहे. 89 कॉन्स्टंट हा एक्स कॉन्स्टंट इक्वल्स टू कॉन्स्टंट आय चेंज होईल कारण आय प्रत्येकाकडे जाईल आणि तोच आय प्रत्येकाकडे गेल्यानंतर दुसरं काय होईल ते 89 ने मल्टिप्लाय होईल. मल्टिप्लाय तसंच करतो ना 2 × 89 3 × 89. करेक्ट समझे. नेक्स्ट क्या है. हाँ
ब्लॅक झालं I guess. ठीक आहे एक सेकंड. दिसली का? समजलं? कोणाला काही इश्यू याच्यात? ठीक आहे. असंच एक मला सांगा ॲस्ट्रिक्स मला प्रिंट करायचं. ॲस्ट्रिक म्हणजे काय? स्टार्स. स्टार पॅटर्न. ॲस्टेरिक्स असतं ते. हे बघा हे असं ये ऐसा मुझे प्रिंट करवाना है. कसं प्रिंट करा? रिव्हर्स मधलं होमवर्क घ्या. कसं? फॉर काय? फॉर I in range 0 to 1 to 11 print into झालं का? काय केलं? स्टारला स्टार काय एक स्टारला आपण कशात लिहिलंय पहिले तर स्ट्रिंग मध्ये. मग ए इंटू असं मी ए साठी पण करू शकतो. मी असं काय ए पण घेतला पण म्हणजे काही घेऊ शकतो मी. ॲज फार ॲज इट इज इन स्ट्रिंग काही घेऊ शकतो. करेक्ट. स्टार पॅटर्नचा खूप फेमस क्वेश्चन आहे हा इंटरव्ह्यू. ॲस्टेरिक्स असं म्हणतात त्याला. ठीक आहे. कोणाला काय डाऊट? ओके मूविंग अहेड. नाव विल मूव्ह टू व्हाईल लूप. काय? व्हाईल लूप. व्हाईल लूप काय? अजून एक लूप असतो. C++ केलंय कोणी? कुठला असतो? डू व्हाईल. काय करतो? एक कंडिशन कधी पण true असते. एक्झिट कंट्रोल लूप असतो. गुड. हे मला माहित नाही. खूप आधी केलं आहे C++. फक्त एवढं माहिती आहे की डू व्हाईल असतो. पायथनचं काही विचार असं नाही. ओके नेक्स्ट इज युअर व्हाईल वर गेला. ह्याच्यात दोनच कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. लाईक एक तर खूपच इन्क्रिमेंट स्टेप. इन्क्रिमेंट स्टेप अँड इन्फानाईट लूप. ही इन्फानाईट लूपमध्ये कधी तुमची कंडिशन जाते. बाय द वे कॅल्क्युलेटरवरनं आठवलं. कॅल्क्युलेटरचं कसं हवं आहे मला? नंबर ऑपरेटर किंवा 2 नंबर. मग मी ऑपरेटर चूज केला ना मग आलं पाहिजे असं पहिले एंटर द फर्स्ट नंबर. तुम्ही पहिला नंबर टाकला. मग आलं पाहिजे एंटर द सेकंड नंबर. मग आलं पाहिजे एंटर द ऑपरेटर. मग तुम्ही जर मी ऑपरेटर सिलेक्ट केलं ॲडिशन तर आउटपुट त्या दोघं नंबरची ॲडिशन आली पाहिजे. सेम फॉर सबट्रॅक्शन, सेम फॉर मल्टिप्लिकेशन, सेम फॉर डिव्हिजन, सेम फॉर सबट्रॅक्शन. असं झालं पाहिजे. हे असं तुमचं कॅल्क्युलेटर बनेल. बनवून आला. रेग्युलर आपलं व्हाईल लूप. ओके ठीक आहे. व्हाईल लूप काय करतो की जोपर्यंत तू स्टेटमेंट कंडिशन
कंडिशन कळली ना सगळ्यांना, आपण कंडिशन्स केल्यात आधी. जोपर्यंत हा खूप मेजर डिफरन्स आहे वाईल लूप आणि फॉर लूपचा. ॲज फार ॲज युअर कंडिशन इज ट्रू तोपर्यंत लूप काय होईल, प्रिंट होत राहील. एकदा की कंडिशन फॉल्स झाली की लूप झाला टर्मिनेट. ठीक आहे. वाईल लूप वर्क करतं कंडिशन्स नंबर्सवरती. ठीक आहे. फॉर लूप वर्क करतं सिक्वेन्स वरती. सिक्वेन्स कुठला कुठला झाला कालच मी सांगितलं. वाईलचा सिंटॅक्स खूप इझी आहे, खूपच जास्त इझी. ठीक आहे. ओके चला हे मी नंतर सांगतो, हे तुम्हाला असं नाही समजलं. ठीक आहे. लेट्स से मी घेतला ए इक्वल्स टू एक काउंटर घेतला 1. ठीक आहे. वाईल आय, ठीक आहे नंतर येईल तेव्हा मी असं याच्यात सांगेल. वाईल आय इज लेस दॅन 20 प्रिंट आय, आणि नंतर मग मी एक देतो त्याला काय म्हणतात आय प्लस, ओ शिट गेला 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 इन्फिनिटमध्ये गेला. अरे हे दिसतंय का इन्फिनिट? ठीक आहे. तुम्हाला दिसतंय का आता? लॅगच झाला का? ठीक आहे. प्लस इक्वल्स टू 1. माझा स्लॅग झाला जरा. ओके. दिसती स्क्रीन आता? झाली का क्लिअर? व्हाईल लूप काय करतो थोडक्यात नाही, नीटच सांगितलं. काय करतो व्हाईल लूप? एक्झिक्यूट अ सेट ऑफ स्टेटमेंट टिल एकदा कंडिशन फॉल्स झाल्यानंतर काय होईल. ठीक आहे. तर कसं लिहितात त्याला? सगळ्यात पहिले तर काय द्यावं लागतं, एक काउंटर. ठीक आहे. त्यानंतर मग जी पण आपली कंडिशन आहे. ठीक आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. याला काय म्हणतात, इन्क्रीमेंट स्टेप. काय म्हणतात, इन्क्रीमेंट स्टेप. इन्क्रीमेंट स्टेप म्हणजे काय, कितीने, म्हणजे नक्की चलो तुम्ही एक कंडिशन दिली, बट त्या कंडिशनमध्ये नक्की झालं काय पाहिजे काउंटर सोबत. ठीक आहे. 1 ने वाढला पाहिजे, 2 ने वाढला पाहिजे. ठीक आहे. दिली म्हणजे कुठपर्यंत आय ए इक्वल्स टू आय आहे. ठीक आहे. आय आता तो काय प्रिंटच होत राहायचा इन्क्रीमेंट स्टेप. ओके. जर इन्क्रीमेंट स्टेप दिली नाही तर काय, पहिले इथे समजा किती आउटपुट काय आलाय, कुठपर्यंत आलाय 19. म्हणजे आयची व्हॅल्यू सगळ्यात पहिले सुरू कुठून झाली, काउंटर दिला एक 1 पासनं. ठीक आहे. लेट्स से मी त्याला आता, किंवा जर मी काउंटर नाही दिला, ठीक आहे एक काम करतो, एक्झिक्यूट झालाय ना, हां एक्झिक्यूट झालाय. कुठे गेला, so look at this same example. I is less than 10 कुठपर्यंत प्रिंट झाला, 9 पर्यंत. ठीक आहे. 10 का नाही गेला, कंडिशन काय झाली असती, मग काय होईल, तोपर्यंत आय जाणार पण आहे 10 कडे, सुरुवातच आय कडे गेली, बट 10 ला गेल्यावर काय होतंय, काउंटर म्हणजे काय तिथून सुरू झालाय, तो जात राहील पुढे 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 पुढे, बिकॉज वी हॅव गिवन इन्क्रीमेंट स्टेप
1. पण त्याच्यामध्येच एक कंडिशन येऊन गेली. कंडिशन काय की आयची व्हॅल्यू 10च्या खाली पाहिजे आणि आपण वापरला काय व्हाईल लूप. व्हाईल लूप काय सांगतो बस कंडिशन ट्रू कुठपर्यंत होते आय इक्वल्सची व्हॅल्यू काय 9. आय इक्वलची व्हॅल्यू जर 10 झाली तर कंडिशन काय होते आय इक्वल्स टू 10. ती कंडिशन काय झाली ती आहे का तशी नाही फॉल्स झाली. फॉल्स झाली म्हणजे काय लूप तिथे काय झाला एंड झाला. मग एंड झाल्यानंतर कुठपर्यंत आलं 9 पर्यंत. सो व्हॉट इज युअर आन्सर फायनल 1 to 9. ओके समजलं. त्याच्यामध्ये एक असते इन्क्रिमेंट स्टेप. ठीक आहे. आता इथे येतो कन्सेप्ट इन्फानाइट लूपचा. ठीक आहे. जर ही इन्क्रिमेंट स्टेप दिली नाही तर काय होतं लूप कशात जातो इन्फिनिटीमध्ये. ठीक आहे. हे असं मतलब ट्राय ॲट युअर ओन रिस्क इन युअर कम्प्युटर्स. आधीच तुम्हाला हे देतोय वॉर्निंग. ज्याचा जुना असेल त्याने प्लीज ट्राय करू नका. बघायचं आहे का मॅकच कसं हे बघा हे बघा हे बघा हे बघा कळलं का हे बघा. इंटरप्ट ठीक आहे. काय करावं लागेल इंटरप्ट करून द्यायचं. करू नका. हे तुमच्या रॅम वरती भरतं. हा लूप जर आहे ना खूप पटपट चालतो बरं का. हे दिसतंय तुम्हाला हे खतरनाक स्पीड आहे त्याची. म्हणजे लाइक इन 1 सेकेंड इट गोज लाइक बहुत चले जाता है. तो ट्राय मत करना ऐसा. इसलिए हैंडलिंग वाइल लूप इज वेरी म्हणतो ना नाजूक आहे खूप. ठीक आहे. तर जरा समज इन्फिनाइट लूप काय आलं. क्वेश्चन विचारता व्हॉट इज द कंडिशन फॉर इन्फिनाइट लूप इन वाइल लूप. काय सांगता मग वेन इन्क्रीमेंट स्टेप इज नॉट पास्ड in a condition at that point in time the loop iterates over a counter. खूप जास्त इंग्लिश झाली का. इटरेट्स ओव्हर अ काउंटर म्हणजे काय जो काउंटर दिलाय त्याच्यावरतीच परत 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 होत जाईल. समजलं कळलं काय इन्फिनाइट लूप. या 2 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत याच्यातल्या. इंटरप्ट करायचं तुमचं पॅनल. ठीक आहे. सेम स्टेप्स इथे पण आहे. ब्रेक कंटिन्यू पास. ठीक आहे. हा फक्त आता इथे कंटिन्यूची गंमत आहे जरा. आय मीन तिन्ही स्टेटमेंट्स इथे पण आहे बट इथे कंटिन्यू बघा काय करतं. दिस इज युअर काउंटर म्हणजे काय सुरू होईल इकडनं करेक्ट. दिस इज इथे काय केलं आपण इथे काय केलं इक्वल्स जेव्हा आय व्हॅल्यू येईल तेव्हा काय कर कंटिन्यू कर आणि नंतर काय दिले ही एक इन्क्रिमेंट स्टेप दिली आहे. ही झाली तुमची दुसरी कंडिशन फॉर इन्फानाइट लूप. थांबा करतो आता. मला जरा भीती वाटते. एवढंच केलं आहे मी. हे बघा खालती काय झालं समजलं का नाही समजलं. आपण कंटिन्यू स्टेटमेंट काय करायचो. आपण किती स्टेटमेंट्स वापरले होते आपण फॉर लूप मध्ये. ब्रेक कंटिन्यू अँड पास. ठीक आहे. व्हाईल लूप कंटिन्यू काय करायचा तो जो करंट इटरेटर आहे त्याला काय करायचा स्किप करायचा. इथे काय करतो तो जर करंट इटरेटर आहे त्यालाच जो करंट इटरेटर आहे त्यालाच इन्फिनाइट लूपमध्ये पाठवून देतो. केव्हा जेव्हा व्हाईल लूपमध्ये आपण कंटिन्यू स्टेटमेंट वापरतो. अशा वेळेस लाइक इफ दिस इज द कोड एंड यू राइट कंटिन्यू स्टेटमेंट ओवर हियर तब क्या होगा इन्फिनाइट में जाएगा. लेकिन इन्फिनाइट में कैसे जाएगा कुठपर्यंत प्रिंट होईल 0 to 4. 5 आलं तर इट विल गो इन इन्फिनिटी. आता मी काय करतो ही सेकंड कंडिशन फॉर इन्फिनाइट लूप लिहून ठेवा.
हे मी चेंज केलं, ब्रेकचं कंटिन्यूचं ब्रेक केलं. समजलं ना? तुमच्या टर्म्समध्ये लिहा, इट्स नॉट एन इशू. कंटिन्यू कळलं? आता ब्रेक. मला एक सांगा, फॉर लूपच्या ब्रेकमध्ये आणि याच्या ब्रेकमध्ये काय डिफरन्स आहे? करेक्ट. तो इटरेटर इथे प्रिंट होतो कारण की ही कंडिशन ट्रू आहे ना. आयची व्हॅल्यू 5 तेव्हा ब्रेक करायचं आहे. व्हाईल लूप काय सांगतो, जेव्हा कंडिशन फॉल्स होते तेव्हा तू ब्रेक करणार. नॉट n-1. जेव्हा कंडिशन फॉल्स होईल, व्हाईल लूप काय सांगतोय, जेव्हा तुमची कंडिशन फॉल्स झाली तेव्हा तो टर्मिनेट होईल. इथे कंडिशन फॉल्स केव्हा होईल? करेक्ट. ठीक आहे, मग 5 पण प्रिंट होईल का? येस. वन मोर डिफरन्स बिटवीन फॉर लूप अँड व्हाईल लूप. तुम्हाला 1-2च विचारता, आपण 3-4 काढले. म्हणजे असं डायरेक्ट नाही, कधीतरी कोणी क्वचित विचारलं तर विचारतात फॉर आणि व्हाईलचा. बट ह्या गोष्टी तर तुम्हाला माहिती पाहिजेत की ब्रेक स्टेटमेंट सगळ्यांना कळालं काय करतंय. बट व्हाईल लूपमध्ये ते कसं ऑपरेट करतं अँड फॉर लूपमध्ये ते कसं ऑपरेट करतं, दॅट्स द मेन की थिंग. समजलं? लिहिलं का सर्वांनी? तुम्ही नक्की बॅचला कुठले? मॉर्निंग, इव्हनिंग? तुमचं पायथन झालंय? DA3 अजून कोण आहे DA3? तुमचं पायथन झालंय? अरे मी स्पष्ट विचारलं ना कुठल्या बॅचचे. माहित नाही, मला माहिती नाही कुठल्या बॅचचे आहे म्हणून विचारलं. DA5 ना? तुमची बॅच कुठली आहे? DA2 इव्हनिंग. मग तुमचं पायथन झालं आहे का? तेच म्हटलं, मग तुम्हाला आन्सर आले असते. कॉन्फिडेन्स. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. लिहा. लिहून ठेवा, एक्सप्लेन करतो. ऑनलाईन समजतंय का? Access नाही ऑनलाईन. गुड. सांगतो. ओके,
आय एम हॅपी प्रिंट करायचं आहे मला किती 5 वेळा तेच सिम्पल वाईल लूपने बघा कसं प्रिंट होतं. हेच जर मला सांगा फॉर लूपने करायचं आहे तर 5 वेळा आय एम हॅपी प्रिंट तर कोण बोललं 0 to 5 प्रिंट काय येईल शुभम. हां कसली इंटूची गरज नाही. गुड. ठीक आहे हे 2 एक्झाम्पल लिहा जरा 1 मिनटं. उद्यापासून सुरू होईल आपलं डेटा स्ट्रक्चर्स स्ट्रिंग जे आपण केले ना स्ट्रिंग वगैरे हे जे सगळं केलं ना आपण आता हे अप्लाय करायचं. उद्यापासून नोटबुक वगैरे ठेवा जरा सोबत. रोजच ठेवतो तुम्ही. उद्या नेक्स्ट वीक पण नाही. उद्या काय वेनसडे ना वेन्सडे थर्सडे फ्रायडे. थर्सडेला सुट्टी राहील तुम्हाला सो वेनसडे फ्रायडे लिस्ट टपल स्ट्रिंग लिस्ट टपल सेट डिक्शनरी. So you'll require 2, 3. Okay, so we'll need 1 more week to start advanced Python. म्हणजे हा वीक त्याच्या पुढचा वीक मग त्याच्या पुढच्या वीकमध्ये ॲडव्हान्स पायथन. लेट्स सी. लिहिलं समजलं. क्वेश्चन फॉर लूपचे क्वेश्चन तुम्हाला दिलेले का. लूप्सची फाईल पाठवलेली ना नाही पाठवली. चलो now you have time. Write a program to skip a even number, stop at 15 and ignore 12. हा काल घेतलेला ना करा मग परत बघू. ज्याला जे यूज करायचं ते यूज करा. वाईल वापरायचं वाईल वापरा. फॉर वापरायचं फॉर वापरा. बट वाईल तर वापरता येणार नाही. वापरू पण शकता. थोडं डोकं काउंटर एक काय घ्यायचं त्यापेक्षा रेंज फंक्शनमध्ये घेऊन तर किती इझी आहे. रेंज किती घेणार मग इथे 0 to 20 घ्या. 20पर्यंत घ्या. काय करायचं आहे इवन नंबर स्किप करायचे. बघा दोघं करून मग आहे ना ऑलरेडी कंटिन्यू आपल्याकडे. स्टॉप ॲट 15 म्हणजे 15ला काय झाला पाहिजे ब्रेक कुठे झाला पाहिजे मग स्टॉप ॲट 15. 16ला ब्रेक झाला पाहिजे. अरे इफ आय इक्वल्स टू 16 ब्रेक म्हणजे कुठपर्यंत थांबेल 15 आणि इग्नोर कोणाला करायचं आहे 12ला. कन्फ्यूज नका हो. लास्ट वाला तर खूप इंटरेस्टिंग आहे.
Write a Python program to secure a password authentication where access should only be given if the password entered is correct. हा जर कोणाला जमला ना, हा काय झाला दीदी? हा जर ज्याला जमला त्याला समोरचा मॅकडोनल्ड्स मध्ये पाहिजे लास्ट. आम्ही बनवलेला आहे. ओके, रन करून बघा ना, म्हणजे जेव्हा पण असे घरी बरोबर तर वापरलंय सगळं. लास्ट सर याचे सगळे सोल्युशन्स आहे ॲक्च्युली माझ्याकडे. हे बघा कुठे गेलं, असाइनमेंट, ते असाइनमेंटचे सोल्युशन्स आहेत सगळे. नाही, असाइनमेंट सोल्युशन हे बघा, हे सगळ्यांचे सोल्युशन आहे माझ्याकडे, सगळे एकूण एक कोड्स आहे. बट आय डोंट गिव्ह. आणि तसंही कारण तेव्हा कसं ChatGPT एवढं लोकांना यायचं नाही. आता तुम्हाला यायला लागलं, तुम्ही डायरेक्ट घेऊन टाकता. सो आय डोंट वेस्ट टाईम इन. पण नका करू ChatGPT. डायरेक्टली फोकस ऑन. काय झालं, कोण आहे? तुमचे नावं सांगा मला, त्यावर मी लिहितो. तुमचं नाव वैभवी, इंदुरकर. तुमचं भगवान महावीर. सिद्धी मोहिते. अजून कोण नेक्स्ट? शंतनू संकेत मोरे. नेक्स्ट सिद्धार्थ पंडित. नेक्स्ट मीनाक्षी रोडे.
निकिता शेळके. सुरू करू. शरयू कदम. नेक्स्ट मागे. नाही ना कोणी? नाही नाही ते नाही. एक सेकंड. झालं का सॉल्व? सर पासवर्ड कशामध्ये घेतो? पासवर्डमध्ये तर स्पेशल कॅरेक्टर पण असतात, नंबर असतो. स्ट्रिंगमध्ये घ्या. ओके. ओके. ए बघू नका. किसने किया अभी सॉल्व? नाम भूल गया मैं. कावेरी. गुड. गुड. आय ॲप्रिशिएट. मागच्या 4 बॅचेस मध्ये पहिला आहे ज्यांनी केला. नाव आय एम नॉट शुअर तुम्ही ऑनलाईन बघून केलाय काय. बट मला का असा डाऊट येतोय व्हेरिएबल्स बघून. ते तुम्ही कुठेतरी बघितलंय. अरे किती सिम्पल आहे. मला एक सांग. प्रत्येक इटरेटरवर जाईल ते. करून बघा. प्रत्येक इटरेटरवर जाईल. किती भारी क्वेश्चन आहे. वेअर द ॲक्सेस शुड बी ओनली गिवन इफ द पासवर्ड एंटर्ड इज करेक्ट. मी हिंट पण दिली स्ट्रिंगमध्ये घ्यायचं. जर नवीन आपण जी इनपुट केलेली स्ट्रिंग इज इक्वल टू दॅट स्ट्रिंग तर मग काय येईल? व्हॅलिड पासवर्ड ऑथेंटिकेशन गिवन. जर नसेल इनव्हॅलिड. समजलं का शुभम? ईश्वर सर फक्त इफ एल्स
फक्त इफ एल्सची गरज आहे, फॉर लूपची गरज पण नाही. चला झालं. येस देन, थँक्यू, थँक्स अ लॉट, यू कॅन लिव्ह. समजलं सगळ्यांना लेक्चर? नाही हो की नाही? सर ते कालचा क्वेश्चन कुठला? रिपीट मला नाही